चला शुभेच्छा. आत्ताच आपण पाहिलं गृहिणीच आहेत सगळ्याजणी, पण तरी सुद्धा प्रत्येकीचं एक वैशिष्ट्य आहे. अशीच एक सुंदर कविता आहे. प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचा, वाचून दाखवण्याचा. गृहिणी म्हणजे गृहिणीच असतात. नसतात इंजिनियर, पण पिठाच्या डोळ्याचा त्रिकोण करून पोळी मात्र गोल लाटतात. नसतात शास्त्रज्ञ, पण हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे मोजमाप अचूक ठेवतात. नसतात डॉक्टर, पण कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात. नसतात शिक्षक, पण संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात. नसतात पोलीस, पण मुलांबरोबर नवऱ्यांवरही बारीक लक्ष ठेवून असतात. हे खरंय काही नाही. प्रत्येक स्त्री ही शिक्षक नसते, पण तरी सुद्धा आपल्या मुलांना सगळ्यांना एक वळण लावत असते. नसतात गायक, पण मुलांसाठी अंगाई खास जातात. आणि आईची अंगाई ऐकल्याशिवाय मुलांना कधीच झोप येत नाही. मग ती मुलं मोठी झाली तरी येऊन आईच्या मांडीवर बसतात किंवा झोपतात. आई एकतरी लहानपणची अंगाई म्हणणार आणि मग आठवत ते बालपण. नसतात वादक, पण राग आला की भांडी आपटून तांडव करतात. हे तर आपण पाहतोच. नसतात शास्त्रज्ञ, पण नवऱ्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीचा ताळमेळ ठेवतात. नसतात पंडित, पण देवधर्म, पूजा अर्चा, रीतिरिवाज, सणवार यांचे औचित्य साधतात. जसं आता आपण सगळ्याचं औचित्य साधलेलं आहे. जरी आपण टेन्शन हे सिनियर सिटीझन असलो तरी सुद्धा आपण सगळे सण ह्या अर्थश्रीमध्ये छानपैकी साजरे करतो. नसतात परिचारिका, पण वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करतात. नसतात लेखक, पण सर्वांशी सुसंवादाने प्रेमळ नाते जपत गाथा रचित असतात. असतात जिद्दी, पण हट्टी, पण चिऊ काऊ माऊ बरोबर शेजाऱ्यांशी असते गट्टी. सगळेच आपले असतात. सहनशील आणि संयमी, पण एवढ्याशा भांडवला, पण नातेसंबंधाचा व्यवहार चोख बजावतात. प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत असतात. संसाराची गुरुकिल्ली कमरेला लावून राजाच्या घरात राणीचं राज्य करत असतात. अशी ही वेगवेगळी देवीचीच 9 रूपं आहेत, पण ही आपल्या प्रत्येक घरामध्ये सुखाने, समाधानाने आणि आनंदाने नाचत असते, राहत असते. थँक्यू.